यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरातील 150 कोटींच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सोलापूर बीड या महामार्ग भूसंपादनात सुमारे 300 कोटी रुपयांचा घोटाळा केलाय। जादा रक्कम देणे, चुकीचे आणि बोगस आदेश काढणे या प्रकरणात त्यांना अटक झाली असून ते सध्या जेलची हवा खात आहेत। अशाच पद्धतीचा घोटाळा सोलापूर जिल्ह्यात उघड झाला आहे। सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात सुमारे 150 कोटी रुपयांची रक्कम जादा देण्यात आल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे अहवाल दिला आहे। सोलापूर जिल्ह्यातील सेवालाल नगर, भोगाव, देगाव, मार्डी, बाळे या परिसरात जमिनींची नोंदणी आणि मोबदला प्रक्रिया राबवण्यात आली होती। या रेल्वे प्रकल्पाची अंदाजे किंमत सुरुवातीला 904 कोटी इतकी होती, मात्र नंतर सुधारित अंदाजपत्रकानुसार 3295 कोटींच्या वर ही रक्कम गेली। भूसंपादनाचा खर्च आणि मोबदल्याच्या रकमांबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत। यामध्ये काही दलालांना हाताशी धरून अधिकाऱ्यांनी चुकीचे अहवाल सादर करून जादा मावेजा दिला आहे। यामध्ये अनेक उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अडकणार आहेत। सध्या हे प्रकरण राज्याच्या मुख्य सचिवांकडे प्रलंबित आहे, त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवणे अत्यंत गरजेचे आहे। तरच अविनाश पाठक या IAS अधिकाऱ्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची माया कमवणारे प्रशासकीय अधिकारी जेलमध्ये जातील। विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापुरातून माजी आमदार राजेंद्र राऊत यांचेच भाजपने तिकीट फिक्स केल्याची चर्चा। त्यांच्या कार्यकर्त्यांकडून नगरसेवकांना फिल्डिंग लावण्याचे काम सुरू। कांदा दरवाढीकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी सकाळीच सोलापूर बाजार समितीच्या गेटवर केले आंदोलन। भाजप सरकार विरोधात दिल्या घोषणा। सिद्धेश्वर तलावातील पाण्याचे प्रदूषण वाढल्यामुळे तिसऱ्या दिवशी देखील शेकडो मासे मृत, परिसरात सुटली दुर्गंधी। 28 जून रोजी सोलापूर जिल्ह्यात राबवण्यात येणार राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण। 5 वर्षाखालील 4,36,572 बालकांना देण्यात येणार पोलिओचा डोस। जादूटोणा आणि आर्थिक फसवणुकीमध्ये अटकेत असलेल्या भोंदू मनोहर बाबा भोसले याच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956213925। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सोलापूर जिल्ह्यात आहेत 7,79,402 विद्यार्थी। यापैकी 6,90,000 विद्यार्थ्यांचा काढण्यात आला अपार ID। प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांची माहिती। नीट पेपर घोटाळा प्रकरणी मोटेगावकरच्या स्पेशल बॅचमधील प्रत्येक विद्यार्थ्याची होणार चौकशी। पुण्यातील अनेक प्राध्यापक CBIच्या हिट लिस्टवर। भोंदू खरात प्रकरणात आणखी एक महत्त्वाची अपडेट। खरातची ED कोठडी आज संपणार। मुंबई येथील विशेष PMLA कोर्टात हजर करणार। कल्पना खरात अजूनही फरार। सूर्याच्या रौद्ररूपामुळे नवतपाच्या पहिल्याच दिवशी नागपुरासह विदर्भात जोरदार चटके। ब्रह्मपुरी 47.6 अंशांवर। मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी पुरवणी दोषारोपपत्रात दिग्विजय पाटील दोषी, तरीही पोलिसांची मवाळ भूमिका। बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या जमिनीवर ताब्याचा प्रयत्न।
राज्य सरकारने पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात शर्तभंग केल्यामुळे जप्त केले 30 भूखंड, किंमत 200 कोटी रुपये. पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेला मोठी गती, 15 दिवसात 50% भूसंपादन. 4 मुलांना विहिरीत ढकलून पित्याची आत्महत्या, बुलढाणा जिल्ह्यातील राजुरा येथील घटना, जिल्ह्यात खळबळ. कांद्याला 1580 रुपयांचा हमी दर, केंद्र सरकारचा निर्णय, अडचणीतील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त AC बँक्वेट हॉल. या बँक्वेट हॉल मध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा. 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट 7 रस्ता, बिग बाजार समोर, सोलापूर. संपर्क 70 58 65 28 75. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील पुणे विभागाच्या मुख्य अभियंत्याचे कार्यालय पुण्याहून थेट कोल्हापूरला हलवले, तर विशेष प्रकल्पांच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे सोलापूर येथे स्थलांतर. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश. विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात विविध पक्षांच्या आज महत्त्वाच्या बैठका, तसेच मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी बोलावली महत्त्वाची बैठक, राजकीय वर्तुळात चर्चा. राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. पेट्रोल डिझेलच्या पाठोपाठ CNGचे दर वाढले, मुंबईसह राज्यात CNGचे दर 2 रुपयांनी वाढले. पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका आता पालकांना बसणार, स्कूल बसच्या भाड्यामध्ये 10 ते 15% वाढ. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैराण, राज्यातील बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगाच रांगा, मर्यादित प्रमाणात वाटप. संरक्षण रुळात अधिक अंतर वाढल्याने वंदे भारत एक्सप्रेसचा पुणे स्थानकावर अपघात, तांत्रिक बिघाड, लवकरच दोषींवर कारवाई केली जाणार, डॉक्टर स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, रेल्वे यांची माहिती. आज सायंकाळी 7:30 वाजल्यापासून हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा या ठिकाणी होणार IPL साठी बंगळूर, गुजरातमध्ये पहिली लढत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 पद्म पुरस्कारांचे प्रदान, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उदय कोटक यांना पद्मभूषण, तर रघुवीर खेडकर, जनार्दन बोथे यांच्यासह राज्यातील 5 जणांना पद्मश्री प्रदान. विकसित भारतासाठी वस्त्रोद्योग क्षेत्र बळकट करणे गरजेचे, वस्त्रोद्योगात नाविन्यता आणि गुणवत्ता वाढवण्याचं आवाहन, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.